आला का जीव घेतो का आमचा किती सेकंद लागले रे किती मिनिटं का काय टाइम विचारता तुम्ही गमावताकडे अशान रनिंग मग काय आता लोक झुंबर भाऊ जर असते तुमच्या संग आता लोक घरी टेकले असते ते चिंगाट पळायला असतील का मग 5.20 सेकंदात मी इथं आलो तुम्ही 6.5 मिनिटं लागू राहिले 6.5 मिनिटं म्हणजे काय आहे तुमचं रनिंग मध्ये सगळं आहे ना 12 मार्क भेटते तुम्हाला 6.5 जर आले तर मग 20 पैकी मग रनिंगले जास्त मार्क आहे ना आपल्या मैदानीतनी सांगा तुम्ही 50 पैकी 1600 मीटरले 20 मार्क आणि 100 मीटरले 15 मार्क 35 मार्क या रनिंगवरच आहेत ना आपले मग मैदानीमध्ये आणि बाकी काय गोळाफेकचे 15 मार्क ते तर आपले कव्हर होणंच आहे समजा पण आता याच्यात जर तुम्ही असे जर आता भंबारा जर पडून राहिला तर पुढे तिथं काय करसाल अरे बाबा 6.5 मिनिटं लागले का आम्हाला वाटलंही नाही रे आम्हाला 5:30 झाले असं नाही बा तुम्ही मनापासून कामच नाही करून राहिले हो ना पहिलं म्हणून पाहून राहिले काहीतरी एक तुम्ही डोक्यात ठेवा हो एक तर याच्यात सिलेक्ट व्हायचं असेल तर बा अंगाचं पाणी करावं लागते नाही तर तुत्या घेऊन वावरात जावं लागते एवढं डोक्यात घ्या तुम्ही हो तर तुम्ही याच्यात काहीतरी करसाल नाही तर मग 2 राऊंड मध्येच तुम्ही बाहेर निघणार सांगतो तुम्हाला 400 मीटरचे 4 राऊंड का 1600 मीटर 5.10 मिनिटापर्यंत 5.5 मिनिटापर्यंत जर केले तर आपल्याला फायदा आहे 18-20 मार्क भेटन बाकीचे काय 5-5.5 मिनिटाच्या वर गेलं की काय 16, 14, 12 असे मार्क भेटन झालं आपलं घराकडे म्हणून म्हणलं तुम्ही दम लावा जराशे ताकदीनं घ्या असं म्हणजे असं पहिलं नसते लय पया लागते भाऊ जीव तोडून पण किती पोया आता दम येते माणसाले का मराव का मग एक तर कोण होतं बा 4:40 मध्ये झालं म्हणते काल का परवा ना बा लय अर काढायचं मग काय आपल्या आपण काहीच नाही आपल्याला लय ताकद लावा लागणार आहे जाऊ दे आता आपलं काही उद्या शनिवारी आहे आपलं नाही का आज आता शुक्रवार आपल्याला आज भाऊ दिवसभर आता कागदपत्र हे ते सगळ्या तयाऱ्या करायला लागत 100 मीटरची तयारी हो कमीत कमी 11.50 सेकंदात आपण आलो पाहिजे तर 15 मार्क भेटत आणि गोळाफेक मध्ये 15-15 आपल्याला भेटले पाहिजे म्हणजे 15-15 30 इकडले समजा जर आपण समजा 40+ केलं तर आपलं खरं आहे नाही तर आपलं घरी येऊन जे आहे आपलं ते चालू द्यावं लागते नाही ना झाबरू रस्ता खराब आहे ना नाही तर याच्यापेक्षा कमी वेळात आलो असतो आपण मग काय रस्ता किती आहे जागजागी गोटे येते हे येते मग तिथं येते आपला तिथं मैदानात 100% सांगतो ना 5 मिनिटात मी 1600 मीटर काढतोच पाहिजे तू मग काय ते बरोबर आहे पण मेहनत आणि जिद्द ठेवून काम करावं लागल तर सक्सेस होऊ गळे आपण बरं आता आज तयारी करा मग आपण 4 वाजता निघू इथून आपापल्या बॅगा हे ते भरून कागदपत्र हे ते सगळे ओके करा आणि 4ला निघून जाऊ मग हो तिथं रेस्ट हाऊस मध्ये व्यवस्था आहे म्हणते दूरदूरून येणारे हे ते सगळं मस्त एसटीनं चालले जाऊ तिथं आपलं मुक्कामी उद्या सकाळी बिलकुल तिथं 5 वाजता हजर पाहिजे मला सगळं बस आता तयारी लागायचं हो चला मग आता घराकडे खरी गोष्ट म्हणजे आजच्या पेपर झाला कधी मानमोड फिटला मग बातमी आहे नाही का पाहा वाचन जरा सामूहिक कॉपी प्रकरणामध्ये केंद्र संचालक मानमोडेसह 4 पर्यवेक्षक निलंबित 3 महिन्याकरता 3 वर्षाचं इन्क्रिमेंट बार झालं त्याचं आता घरी आहे वाटते बहुतेक ते हो म्हणून शांतरा भाऊ गेले वाटते रातच्या नाही का हो बाई गी ते बरोबर आहे समजलं ते आता बरं झालं हो मनासारखं झालं हो ना खादोडेन ते हो 2 जण आहे का नाही हो लय नादी लागले ते आपल्या हो फिटला नाही एखादा फिटला पहिले आपण त्या खादोडेला पकडलं एक केप ते सस्पेंड झालं ते आणि हे बी आता हो याच्यावर आली बोला समजा मोठं शांतारा भाऊ समजा घरी नाही काय असं बरोबर रातच्या बाई ते गेले हो भेटायला गेले वाटते भेटील त्याच्या आता ते कसं पालीस मारायला गेला ते काहीतरी चला बा हो म्हणजे बा भेटीला गेलं तेवढंच बरं वाटते बिस्किटचा पुढा आहे ते घेऊन गेलं असेल ते आता काय आपल्याला एखादा फोन लावा लागेल त्याने हो म्हणा बा कसं काय झालं हे बरोबर नाही झालं एखादा फोन लावून पाहा ना चौकशी करून काय नाही तर नाही का हो लाव शिवला एखादा बरं लावा लागेल नाही का हो पाहतो 1 मिनिट बोलतो त्याचं काय म्हणतो मला इथं जमणच नाही राहिला आता आपला काही दोष नसून आपल्याला आता समजा इथं अटकवल्या गेलं हो ते आता 3 शिक्षक लोक वर्गावर लिहून राहिले हो आता आपण ऑफिसमध्ये आता काय आपलं काम करून राहिलो कारण की कसं आपण केंद्र संचालक म्हटल्यावर आता कुठं ध्यान ठेवणार आहे पण शेवटी आता मेन अधिकारी बा मी हो म्हणून मला जबाबदार धरलं केलं मला निलंबित हो नाही तर आपला दोष त्याच्यात नाही कवडी मात्र कायच नाही पण काय करता आपले असे कामं आजपर्यंत असं सेंटर भेटलंही नाही हे असं भेटलं गयात आलं काय करावं भलाही तर जमानच नाही ना लेकरासाठी आता यायनं प्रयत्न केला त्या शिक्षकानं पण महाभोकांडीवर कामाला झालं दादा खऱ्या तर जमानच नाही राहिला ना खोटे खोटे करणाऱ्याला काहीच होत नाही आणि हे खऱ्या लोकांवर जास्त कारवाई होती मग असंच आहे ना सगळ्या क्षेत्रात तसं आहे मग दादा काही काळजी करू नको आम्हाला माहिती आहे ना माझा भाऊ कसा आहे मला माहिती आहे ना मग सांगितलं मी यायले म्हटलं त्याचा काहीच दोष नसं या बाकी लोकांच्या ना त्याच्यावर तसं झालं कायच करा आता बहीण भाऊ म्हणा हात जोडा नाही का म्हणा शेवटी आता जे आहे ते आहे आता किती नाला काय माहिती आहे मला म्हणा पण आता बोलता येत नाही ना शेवटी झाला मेव ना जाऊ द्या ना आता काय असते बा 3 महिन्याची गोष्ट 3 महिन्याच निलंबित आहे की नाही नंतर तर मग लागताच ना जाऊ द्या म्हणा आरामासाठी सुट्टी भेटली मग पैशाची काय कमी आणि कोणत्या गोष्टीची कमी आहे जाऊ द्या आता हो कसं आता आम्हाला म्हटलं निघावं आता हो कसं आता सकाळी आता काल रात्री मुक्काम केला आता निघावं म्हटलं बाकीचे कामं राहिले तर हो नलूई म्हणते येतो आता हो झाबरू आता ते यायला चालला ना हो त्याची ते पोलीस भरती आहे की नाही आता 11 तारखेपासून सुरू झाले वाटते ते आता याले काय फोन लावत होता का शिवलालचा फोन आहे बा तुमच्या गावाला शिवल्याला काय लावला म्हणा पाहा ना काय म्हणते बोला ना बोला उचला
नमस्कार नमस्कार म्हणलं मानमोडे साहेब. हो काय लेखाचं काय आत्ता बातमी वाचली ते पेपर खरी आहे का हो सर ते? हो तुमचं नाव वाटलं तुम्ही मानमोडे आहे का दुसरं आहे कोणी आहे? वाचली वाटते नाही बातमी नाही का? हो, झालं आता जिकडे तिकडे पेरतात लोक सरे. हो 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 मी जाऊ दे मी जाऊ म्हटलं. हो काहून काय म्हणणं आहे तुमचं? रे रे कंदिलाबाजी आपलेच माणसं आहे हो राजा. हो बोला बरं हे कंदिलाबाजी काय म्हणतात? हो बोला आबाजी बोला बोला. हो काय राजा बेकार काम झालं हो. कसं हो बोला बोला बोला. काय ऐकू राहिलं म्हणून हे बातमी आता सांगू राहिला शिवलाल मानमोळे साहेब सस्पेंड झाले म्हणे. म्हणून म्हणलं कसं बा खरं आहे का मला दुसरे मानमोळे असं कोणी बा असे काय एकच थोडी असते काही. तर म्हणून फोन लावला. हो नाही तर आपण काय लावत होतो फोन. पण तुम्हीच आहे ते नाही हो तुम्ही सस्पेंड झाले का? अरे सस्पेंड नाही ना हो सस्पेंड निलंबन मध्ये फरक आहे ना. सस्पेंड तुम्हाला काय वाटते सस्पेंड झाला पाहिजे नाही. अरे सस्पेंड नाही मी 3 महिन्यासाठी निलंबित झालो फक्त. हो काहीतरी ते माझ्या काही दोष नाही त्याच्या ते बाकीच्याचं मला भोगणं आला आता. हो का नाही आम्हाला काय समजते बा ते का निलंबन कोणतं काय आलंबन हे ते आम्हाला सस्पेंड समजते फक्त. हो गेला बा घरी पाठवला असं असं. हो पण गलत झालं का नाही का? हो ना तुमच्यासोबत एवढे स्ट्रिक्ट माणसं तुम्ही कसं काय झालं म्हणा अचानक? कसं झालं काय झालं आता मी काय त्याचं आता पुरा हेच करू बॉन्डवर लिहून देऊ सगळ्याले. हो जे झालं ते झालं आलं ते पेपर वाचलं असेल ना. मग हो ना 3-4 लोक आहे ज्यांना मी अटकलो. कॉपी सेंटर होतं ते धडाल कॉपी फेकत पण मी ती शांतता ठेवली अंगावर आलं ते. जाऊ दे अजून काही सांगा लागते का? झालं ना आता समजलं ना. साहजिक आहे तुमचं गरम होणं कारण की कसं आहे अशी परिस्थिती माणसाला आली की कसं चिडते ना माणूस. हो जाऊ दे साहजिक आहे ते. हो काही विषय नाही पण आता म्हणलं कसं आहे हो आता होणी कोल ताल सकता आहे समजा असं आहे की नाही. हो जाऊ दे जे झालं नशिबात जे असते ते होतेच ते. हो बरं ठीक आहे पण काळजी घ्या तब्येतीची असं काही टेन्शन घेऊ नका. होतच असते अशी माणसाच्या मागे संकट येतच राहते. हो 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 ठीक आहे ठीक आहे. हो बरं बरं हो काय काळजी नाही तसं काही विषय नाही 3 महिन्याची गोष्ट आहे. 3 महिने घरी राहिला ग शाळा सुरू झाल्या की चालू कॉलेज सुरू झालं की. चला ठीक आहे ठेवतो मग. हो काही हरकत नाही. नाही, बरोबर आहे ना तुमचं. हो पण कसं अटॅक फट्या काही काही लोकांना बातच येते ना टेन्शन घेऊन. तर आपलं शांतारामजी आले नाही का? हो आज म्हणजे कसं दूध आम्हाला कसं मोठा प्रश्नच निर्माण झाला. आलेच नाही अजून घरी. हो आहेत का तिथं? ना स्पीकर आणा बोला बोला ते सगळं. काय कंदीला म्हणजे येतो म्हटलं मी काही काळजी करू नका. येऊनच राहिला आता निघायच्या तयारीत. असं हो का? बरं 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 तेच म्हणलं रात्री दिसला नाही तू म्हणलं कुठे गेला काय गेला आता हे पेपरवर बातमी वाचली. बरं बरं ठीक आहे पाहिजे म्हणलं तब्येतीची काळजी घ्यायला लावा त्याला तुमच्या मेहने बाले आणि तुम्ही या म्हणलं लवकर. हो ठीक आहे ठीक आहे. येऊनच राहिलो ना आम्ही ते आता झाबरू चालला ना ते आपला याले. हो त्याची ती पोलीस भरती आहे ना उद्या तारीख. हो 14 तारखेला आहे म्हणते त्याचं ग्राउंड. हो तर कसं नलू गेलो आम्ही येऊनच राहिलो आता. हो मला तर काही माहिती नाही बा. बरं बरं माय पोरगे जाते वाटते ना. हो ठीक आहे ठेवा मग या मग या. म्हणलं मानमुळे हो आवाजच बदलला म्हणलं त्याचा. हो बिलकुल बा. बा आता ऐकलं ना तुम्ही. हो मा काही दोष नाही म्हणजे त्याच्यात. ते तर असतेच म्हणा कोणता गुन्हेगार म्हणते मी गुन्हा केला म्हणून. हो ते तर असतेच ना. जाऊ दे हेच असं आराम कोणत्या पैसे घ्यायचे घेतले असेल कोणापासून सापडलं असं आता. जाऊ दे आपल्या काय करण्याला लागं. हो बरा फिटला ते. बरं पण हे आपलं काय भरतीचं काय म्हणते तुझे पोरगं जाणार होतं ना. हो आता हे झाबरू चालला म्हणते बा. हो आपल्याला काही माहिती नाही. म्हणजे तुम्हाला माहिती नाही का बा? अरे पोलीस भरती सुरू झाली 11 तारखेपासून पूर्ण महाराष्ट्रामध्ये. प्रत्येक जिल्ह्यातनी 200, 250, 150, 250 अशा जागा आहे. कोणी कोणी आता चालले आपापल्या हिशोबाने जायची तारीख दिली त्या दिवशी. हो आता आपल्या भूषणची झाबरूची ते चाललेत ना मोठे माहिती नाही का तुम्हाला? मग काय आजच चालले ना 4 वाजता जाणार आहे म्हणजे सांगितले मुले. हो आता आपल्या पोरांनी भरणार फॉर्म ते बँड पथकाचा ते याचा. तसं मला सांगितलं नाही काही ना. हो ना तर काय आहे काय नाही तर असं जाऊ दे जातात ना. हो पण काय काही खरं नाही काय? हो ना पोट्टे लय येते म्हणते राहायचे तिथं. पण आपल्या पोराचं काय जमन बा नाही. हो कठीणच आहे पण. आता काय प्रयत्न करणं काम आहे. आता मायापोट्याचा ITI सुरू आहे नाही लागलं तर इलेक्ट्रिकमध्ये जाईल. लाईन म्हणचं पाहिजे इकडे तिकडे काही ना काही चालू ठेवा लागते फॉर्म भरत राहा लागते. आता काय होते काय नाही आता पाहू ना समजतेच ना आता काय होते तर काय तर खरं आहे खाली आताच वापस येणार आहे. मग काय तर एवढ्याच्या गर्दीची चाल बसते का आपल्याला करायचा. मग काय तर काही जागीच नाही शिवला नाही एखाद्या समजा असं पैसे गिशी घेऊन समजा असं काही तुझी वैयक पाय जरा जास्त आहे तर काही असं वैयक असं तर पाहिजे जरा काही लग्न लावून. सांगा आता नाही का असे तुम्ही का नाही बयाळ लोक. अरे आता नाही जमत नाही ते काही देऊन घेऊन काम नाही तिथं. मग सगळं त्याच्यात ते तपासणी असते ना पूर्ण बिलकुल ऑन ग्राउंड आहे ते. मग तिथं काय जमणार आहे चाल त्याच्यातनी काही लग्गा फग्गा काहीच नसते. फक्त आता मी बातमी वाचली होती. हो बऱ्याचशा पोलीस विभागाच्या प्रमुखानं आवाहन केलं की पायजा बा असे काही काही लोक आहे फसवणुकीवाले की पायजा रे बा हो मी तुझे काम करतो 50,000 दे 10,000 दे 20,000 दे मी छाव असे काही लुबाडून राहिले म्हणते. हो आसपास हिंडून राहिले ते जिथं जिथं पोलीस भरते तिथं. म्हणून पायजा हो येसान गोत्यात तुम्ही. बाबा तिथे आलेत का ते सांगा राजा लोक जिथं म्हणजे समजा काही दिसलं खायला की बातच टपकते त्याच्या लोक म्हणजे असे म्हणजे लोक आहेत लोफर लोक नाही. तेच ना मग काय गोट्याखाली झाले आता फसवणुकीवाले. मग कुठे गेला तरी बिलकुल कुठं काय डाव टाकायला सांगता येत नाही. मग काय चल ना शिवला जा लागणार आपल्याला तूर काढायला निघा लागणार. जाऊ ना हो थांबा ना जरासं नाही आलो भाऊ म्हणलं काय ते छोट्यानं भरला नाही म्हणलं यंदा फॉर्म. हो मागं गेलं वाटते ते भरला होता मग त्याला आता काय जाते का रे काय माहिती विचारेन ना मी आता. हो आता धाब्यावर गेलं की सांगतो ना पाहतो ना ते काय आहे त्याचं असतं. पायदा त्याचं हो जमलं जमून त्याची सोबती लागली म्हणते राजा ती राहिलं. हो सांगलं त्याला जरा असं धाब्यावर गेला की जाय म्हणा तिकडे. म्हणतो ना त्याला आता धाब्यावर बहुतेक आता आलं की सांगतोच त्याला. हो चला आता येतो मग मी. हो जा लागते बा. मी येतो मग जा शिवला तुम्ही तूर काढाले. हो मी येतो आता घरून. हो भानूला सांगा लागेल मग. हो चला. काय रे भानू काय पोलीस भरती आहे म्हणते काय आज चालले म्हणजे 4 वाजता समजलं बा म्हणे. हो काही मला तर माहिती नाही रे. तिथं सांगितलं ना आईने मग काय तुम्ही चक्कीवर होती. हो आता हे बा सगळे कागद आता मला पाय नाही झेरॉक गिरॉक हे किती कमी जास्त हे ते आता झाबरूच्या घरी चाललो मी. हो तर म्हणलं पैसे देता म्हणलं मला. हो 3-4 हजार रुपये.
हो 3-4 हजार रुपये काय राजा तुम्ही कधी पुट्टे हो हे बा असे नका गमावू राजा. जायची तिकीटच कोणती पडते तुम्हाला 200-400 रुपये तिकीट जाईल. राजे हे ते बाकीचं काय पाहिजे तुम्हाला खर्च काही आपला राजा. 1000 रुपये घेऊन जाय फालतूचे खर्च नको करत असेल लागते. पैसे काय करतो बाबा 1000 रुपयात काय होऊन राहिलं 1000 रुपयात काहीच नाही दादा पाण्याचे बॉटल हे ते तिथं खा प्यायला लागत नाही का मग फ्रूट घ्यावं लागते आता संध्याकाळी राहायची व्यवस्था करावी लागते मग दुसरा दिवस अजून मग पूर्ण झाल्यानंतर आता कसं शनिवारी आमचं हे आहे मग रविवारी वापस येतो आम्ही नाही तर मग तिकडूनच आम्ही पोरादी मार्गी येऊ राहिलो मग आम्हाला आता पैसे नाही पाहिजे का माणसा राजा काय तुमचा राजा बिजच खर्च करता बा तुम्ही लेकरं काही पाहतच नाही बा काय कसं काय करता आम्ही राजा 2-4 रुपयाचं काम होईल आमचं बा असं. जाऊ दे बा तिकडे देऊन देईन मग किती 3000 रुपये बरं ठीक आहे ठीक आहे. बाबा स्वतःच्या लेकराला तुम्ही बीजा पाहता बाबा बारीक मग काय असे गमावता इकडे तिकडे देऊन टाका त्याला 3000 रुपये. देतो ना देतो पण कसं आवर घाला जरासा खर्च कमी करत जा हो ना. बरं ठीक आहे जाय दाखवते कागद एकदम झेरॉक्स काय कमी जास्त ते 4 वाजता चालले जा. ते घरी जात होते गाडी तर दिसते आता काय म्हणावं कसा आवाज द्याव झाबरू म्हणणे बरोबर नाही झाबरू शेटे म्हणणं बरोबर नाही. अहो काहो टाहो अहो आहे का म्हटलं घरी आगा हो अहो नलुताई होती हो नाही नलुताई अचानकच आले होते आहे ना झाबरू आहे ना घरी चला आहे का बरोबर हो तेच म्हटलं मी कसं भेटायला आले होते आज तुमची ते काय उद्या पोलीस भरतीला जाणार म्हणे असं समजलं होतं म्हणून मी भेटायला आले. हे चालू आहे आमचं हो कागद गिगद लावणं फाईल मध्ये कोणते पाहिजे काय पाहिजे हो सगळं चालू आहे आता या ना आतमध्ये या तुमचंच घर आहे ना या अचानक कशाला मी स्पेशली तुलाच भेटायला आले हो कारण की आता उद्या तुम्ही पोलीस भरतीला जाणार आहा म्हणे तर कसे बाबा आले होते ना मामाच्या इकडे हो मामाचं तर माहितीच पडलं तुम्हाला तर मग आता म्हटलं चला हो तुम्हाला कसं भेटून सांगून द्या कसं करावं काय नाही खाणं पिणं हे ते जरासं व्यवस्थित ठेवा म्हणजे जेणेकरून चांगली परीक्षा द्या. मी काय म्हणते काय काय कागदपत्र लागतात बरं समजा याच्यासाठी याच्यासाठी पाहिजे कागदपत्र आधार कार्ड पॅन कार्ड पासपोर्ट फोटो 10वीची मार्कशीट आणि 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट 12वीची मार्कशीट 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट नंतर टीसी जे कोणी शिकत असेल त्याला बोनाफाईड आणावं लागते आणि एक डोमिसाईल म्हणजे अधिवास प्रमाणपत्र आणि एक जातीचं प्रमाणपत्र नॉन क्रिमिलियर 2 प्रतींनी बिलकुल बंच तयार करणे आणि जे काय अर्ज भरला होता त्याची कॉपी आणि बाकीचं हॉल तिकीट हो एवढं साहित्य घेतलं की निघाले. अच्छा पण पाहिजे म्हटलं सर्व कागदपत्र व्यवस्थित न्या आणि ओरिजिनल कागदपत्र हरवतात बरं हो व्यवस्थित कसं लक्ष ठेवा त्याच्यावर. तेच आहे बा मग काय सगळं पाहा लागते बरोबर धामधूम लयच असते तिथं हो ना काय पोट्टे का काय कमी आले का पोट्टे. अच्छा हो का किती विद्यार्थी किती येतात मला जागा किती आहेत आता 150 जागा आहेत बुवा हो पोलीस कॉन्स्टेबल 13,780 फॉर्म आले सांगा आता काय कसं होईल ते आता चालू आहे बुवा, आता विचारच करू राहिला आम्ही काय मेल लागेल एवढ्या पोट्टेनी आपला बजेट बसते का नाही बसत. हे तर होणारच आहे ना कॉम्पिटिशनच तेवढं वाढत आहे कारण कोणत्या क्षेत्रात नोकऱ्याच बाकी राहिलेल्या नाही ना. बरं भूषण मी काय म्हणते तू कसं काय म्हटलं तू कसं काय फॉर्म म्हटलं याच्यात तुझं आयटी झालं वाटतं ना. नाही ते याच्यात भरलं ना बँड्समन पोलीस आहे की नाही हो त्याच्या 11 जागा आपल्या जिल्ह्यात हो त्याच्यात भरला फॉर्म 10वी पासवाले चालते त्याच्यात आणि 18 वर्ष वय पूर्ण पाहिजे आपलं झालेलं आहे. अच्छा हो का म्हणजे तू बँड पथक मध्ये आहे नाही का मग त्याच्यामध्ये काय असते मग त्याच्यात काय विचारतात बरं काय ते वाद्य वाजवायला लावते म्हणते बा कोणतं वाद्य चांगलं वाजवता येते आणि बाकी रनिंग गिनिंग हे तर याच्यासारखंच आहे म्हणते सगळं आणि पेपर बी असते. आता तुला काही एखादं चांगलं वाद्य वाजवता येते का नाही म्हटलं हो चांगलं वाजवता आलं पाहिजे तर जमन मग जमते ना आपले जमते ना वा जमत नाही काय झालं हो, आपण बँड वाजवतो ना चांगला बँड 1 नंबर वाजवता येते आपल्याला पाहून देत काय होती तर पण बाकी संगीताचं थोडंसं अभ्यास वगैरे हे ते झाला असेल ना काही ना काही त्याचं बी विचारतात बरं ते. आता ते काय आता राम जाणे आता जे आहे ते सांगतो आपण आता काय करा जेवढं झालं तेवढं केलं. बरं ठीक आहे तर ठीक आहे तुम्हाला शुभेच्छा हो, या तुम्ही आज 4 वाजता जाणार आहे नाही 4 वाजता निघायचं आहे सगळे कागदपत्र घेतले हो, बाकी डबा गिबा घेऊन जातो तिथंच व्यवस्था आहे म्हणते हो, कमी दरातनी तिथंच राहते ते मग बघा मग काय कसं करतात हो, मी आहे तशी 2 वाजेपर्यंत नंतर मी निघून जाईल हो ठीक आहे तुला भेटायला झाले होते बरं बेस्ट ऑफ लक ते आहेच म्हणा प्रयत्न करू हो, पण आता काय शेवटी वरच्यावरच आहे ती हो, चला ठीक आहे मग आता हो, चहा घे घेतं का म्हटलं हो मांड ना चहा घे आता आम्हाला आता आलीच घरी तो ठीक आहे बरोबर हो मानते मी आता काय माझंच घर आहे म्हणून लागते ना बरोबर ठीक आहे का रे छोट्या काय भरती आहे म्हणजे तुझी काही आहे म्हणलं तारीख कोणत्या दिवशी आहे तुझ्या ग्राउंड. काय करता बापूजी हो फॉर्म भरला होता म्या उद्या आहे माहिती तारीख 14 तारीख हो, पण मी जातही नाही हो काय करता जाऊन काही फायदा नाही वापस नाही ना मग काय हो, फालतू दाना आहे नाही चक्कर फुकती आहे फुकटचे आहे म्हणजे कसं काय म्हणलं अरे म्हणलं काऊन लागत आहे का नंबर अबे सगळे पोट्टे चालले रामपूरचे तू कोण नाही चालला म्हणलं. काय करता जाऊ 11 जागा आहेत फक्त बँड्समनच्या हो पोलीस कॉन्स्टेबलच्या 150 जागा आहे हो, त्या 150 जागेत आपली उंची कमी पडते ना आणि मग ही 11 जागेत आपला पुढे चाल बसणार आहे सांगा तुम्ही याच्यातली उंची कमी चालते 62.5 सेंटीमीटर हो, त्याच्यात बसतो मी हो पण त्याच्यात मी 11 जागा आहे ना मग त्याच्यात आपला मेळ लागते का 11 असो का 10 असो झाले काय हरकत आहे 11 म्हणता कमी आहे म्हणून लय पोट्टी येत नाही ना मग जाणार काय जमलं ना तुला वाजवता येते ना का मस्त पद्धतशीर बँड पथकात लागला तर लागला. अरे हे बा खरंच आहे तू हे बा ते ट्रम्पेट वाजवता येते ना मस्त का बँजो वाजवतो तू मग आता आपण आपल्या ह्याच्यात ऑर्केस्ट्रात तू मस्त वाजवतो ना गायक बी आहे म्हणता येते तुले जमून जाते तू आता जाणं बा बाबा लय अलकाच पोते तिथं मग काय पैसे तर काय कोट्या कधी आपल्याला चालच नाही बसत जमत नाही तिथं. सांगू नको तू बोकाट्या नाही बा आता तयारी कर 4 वाजता चालला जाय ते पोट्टे चालले तर एसटीनं
हा तू बी चालला जाय आणि उद्या ते करूनच ग्राउंड तिकडे फेल हो का काही हो. हो नाही तर तुझ्या बहिणीला सांगेल मी फोन करायला. बहिणी काय करा सांगता बोल जातो बा मी जातो पण माझं पैसे नाही आता, म्हणजे पैसे मागा लागते लक्षण बोले मग काय तर पैसे नाही ना आता. पैशाचं काय करू राहिला तू, पैसे मी देतो तुले लक्ष्मण भाऊले मागून. मग काय तर आता जाय लवकर तयारी कर, 4 वाजता निघून जाय रातचा. मग काय तर उद्या सकाळी आहे म्हणते ते. आता तुम्ही दाखवून जायला बा, नाही तर माझी इच्छाच नाही जाती होणार काय तर आपला चालच नाही बसत तिथं. बरं काय किती मोठे फॉलो आले काय आहे तर. बरं आता म्हणतात तर जातो बा, मला काय आता जातो आणि वापस येतो. हो काही हो तिकडे वापस येऊ का काही हो, पण जायचं माणसानं. हो जाय जाय तू जाय. हो कर तयारी कर आणि वापस चालला जाय घराकडे आता. ते आले लक्षण भाऊ द्या पैसे मागून द्या, मग निघतो मग मी आता. उद्या मग तयारी लागतो, आज 4 वाजता चालला जातो. माझ्या हिशोबाने नेतो यायला मी. हो कुठं राहायचं काय राहायचं सगळं बंदोबस्त आहे, काही विषय नाही. हो एसटी निघतो आम्ही आता आणि तिथून पुढे यवतमाळ. हा काही विषय नाही. हो जा आता तुम्ही सगळेजण. हो चला रे बस चला. हो पण बाबा फायदा म्हणलं पोटा पाण्याची गेले नका करू म्हणलं. चांगलं खायचं प्यायचं हा तब्येतीकडे लक्ष द्या म्हणलं बाबू. त्या बुढी तर एवढी काळजी करते जसं काय मी काय कुठं बॉर्डरवर चाललो होता नाही का. रायफल आहे मग हातात धड पाकिस्तान संग. अरे म्हणलं तू काळजी नको करू आई. हो आम्ही फक्त इथं चाललो मैदानी यवतमाळी. हो लय दूर नाही चाललो. हो ना पण कसं आहे काळजी असते. हो पाहिजा म्हणलं बरोबर. हा पाहिजा काही काही चोट्टे गिट्टे असतात बरं तिथं, बॅगा गिगा बरोबर पाहिजा. नाही तर दिन झाबू. हो पोट्टे काही काही मला काही सांगता येते बरं. हो जरा लक्ष ठेवा आपापल्या बॅगावर. कायच करा बुड्याला तरी चोराचाच भेव. हो ना आबाजी तुम्ही काळजी नका करू आता, आम्ही करतो बरोबर ते काय करायचं ते. हो, चला आता. हो येतो मला बाबा. हो येतो येतो आई. हो जा आता तुम्ही काय काळजी करू नका. आहे ना मारुती दादा गावात आहे ना. हा तुम्हाला काही अडचण आली तर फोन करता मला. पैशातले आहेत ना सगळ्याजवळ सगळे, कमी जास्त असेल तर मला फोन लावजा. रुपया देत नाही मारते त्या संख्याले आणि आपल्याला मध्ये. हो हो बरं मारत राहा. हो येऊ राहिलो मी आता. काही अडचण असली फोन करतोस तुम्हाला. हो, चला चला. काय साठी गाडी थांबवली म्हणलं, काय गडबड आहे. काय आता हॉटेल साहेब तुम्हाला आता सांगणार होतो, तुम्ही गाडी घेऊन निघाले पुढे तिथून फार्मून. पळत आलो फक्त एवढ्यासाठी की आम्हाला म्हणलं उद्या आणि परवा 2 दिवस हे गाडी पाहिजे. हो आम्ही चाललो आता आमच्या घरी. भेटी गोटी घेऊन येतो. मग आपलं काम जे असेल ते सुरू. मग गाडी गिडी काय काय एवढा थाट कायले करावं लागते म्हणलं. जात एसटीन जा तुमच्या गावाला वापस या. 2 नाही 4 दिवस राहा. आता इम्प्रेशन तर पडलं पाहिजे पोलीस भरतीला चाललेल्या पोट्ट्यावर. हो ना त्याच्याकडून काढतो ना काही ना काही. नाही तसं काही नाही म्हणा. आम्ही गाडी यायच्याच नेतो की आमच्या घरच्याला वाटते बा नाही बा काहीतरी आता सुधारले. हो म्हणून म्हणलं. हो फक्त 2 दिवसाची गोष्ट आहे बा. हो तसं पाहून नाही जात आम्ही, एवढी काही चिंता करू नका. गाडी नेता अशी बरी गाडी नेता तुम्ही. मग सोपं आहे का गाडी चोरणं. वापस येता लवकर, जास्त दिवस लावू नका. ठीक आहे जा, जरा मोठेपणा करायसाठी निघू राहिले तुम्ही. न्या जा. हो काही हरकत नाही. काही नेता गाडी जी जाते 3-4 बजे निकल जाते फिर. हो 3-4 बजे ठीक है लेके जाओ घर के पास रखता मैं. आ जाओ तुम तैयारी वैयारी करके लेके जाओ फिर. कोई वांधा नहीं. जमला आता नाही का. हो बस आता कामच झालं आपलं. बरं ठीक आहे मग. हो येतो आम्ही मग. हो 3 वाजता येतो मग. जम गया ना भतीजे. बस कोई पहचानता अपने को भी. तो मैं क्या करता यहाँ पे बैठ के बराबर जो पुलिस भर्ती में जाने वाले लड़के हैं उनकी बातचीत सुनता और तेरे को बराबर फ़ोन लगाता. कौन गोती में आ सकता, कौन अपने हिसाब में है. तो उस हिसाब से तू बराबर वहाँ पे बातें करने की. तो गाड़ी उधर लगा ले और बराबर टाइल के साथ खड़ा रहे और मैं यहाँ से तेरे को बराबर जो भी अपने हिसाब में आएगा उसको बराबर कार्यक्रम करने का. बस कोई बात नहीं, मैं गाड़ी जरा से पीछे लेता और खड़ा रहता वहाँ पे. और तुम सिर्फ मेरे को बता देने का बराबर. ठीक है ओके. ठीक है ले फिर गाड़ी पीछे ले. वो बहुत जन पुलिस वाले भर्ती वाले पुट्टे आ गए वहाँ पे बैठे हुए हैं एसटी की राह देख रहे. आता वो कोई ना कोई टॉयलेट को मैं बराबर घुमाता. जा पीछे लेके जा. चाललं वाटते पोलीस भरतीला नाही का. होना 4-5 बसले एसटीत नाही. हे आलं इकडे टॉयलेटमध्ये. बरोबर याले गोत्यात आणला का आता. अरे बाबा कुछ नाम पे हो तेरा भला होने वाला है. कुछ तो बन के आने वाला है तू. दे दे बाबा कुछ तेरे नाम पे दे दे. उसके नाम पे दे दे. बापरे काय कसं काय मग काय म्हणता. अरे बेटे कुछ नहीं बाबा. देना कुछ 10 रुपये 20 रुपये 50 100 जो कुछ है वो दे दो. तेरा मेरे को तो दिखता नहीं लेकिन मेरे को समझ रहा है तेरा कुछ तो भी बहुत ही बड़ा होने वाला है. कुछ ना कुछ बन के आने वाला है तू. बापरे बन के आने वाला आहे म्हणजे आता याले कसं काय माहित म्हणून. हो काही नाही बाबा घरच्या परिस्थिती बी नाही का. पण मास्त जोड आता महापुरतीसाठी तिकीट पुरते कुठं बसता बा. 2 दिवस राहिले नाही पुरले पाहिजे पैसे. हो पण ते आता मला काहीच नाही काकाजी. हो मामाजी काहीच नाही म्हणलं आपल्या पैसे. आपल्या तिकीट पुरते आहे. तिकीट पुरते आहे का. थांब ना तू. माणूस तिकडे तयार आहे ना आमचा. आता फोन लावत त्याले. कसा गोत्यात आणतो सांगतो तुले. 50,000 नाही काढीन तर नावाचा चाचा भतीजाने. बरं काय हरकत नाही दादा. नाही दिले तरी खुश, दिले तरी खुश. आपका भला होगा. कुछ ना कुछ बन के बनेगा तू. आ जा फिर. बापरे अरे खरे काय वैत का नाही म्हणलं. वैत ना आपल्याला वैकत नाही काय झालं बा. हे ना तू छोटे आपले आलभाऊचे मेवणे बा. येत असताना तुम्ही रामपूरले. हो काय कुठं बाबा बॅग घेऊन काय तर बा पोलीस भरतीले. हो काय करतं आता भरला फॉर्म आपण त्याचा बँड पोलीसमॅन. जमलं हो पण आता जमत नाहीच म्हणा. पण जा बा
आले का तो तेच भरला का इथले का 11 जागा आहे बे, त्यातले दोघं आपण इथं सांगा आता काय करा काय लागेल आपला नंबर बाबा तो भरला का काय आले का त्याच्यात काय भरला तो इथले का माझी उंची कमी होती म्हणून मी त्याच्यात भरला 2.5 सेंटीमीटर कमी चालते म्हणून इथले का आम्ही माझी 10वी आहे ना बे मग आम्ही 12वी पाहिजे ना पोलीस कॉन्स्टेबलले म्हणून भरला मी 10वी आहे म्हणून इथले का बरं जाऊ दे बा, आता काय करतो तिथे आता कॉम्पिटिशन आहे मग रनिंग गिनिंग सगळं आम्ही जमते तुला पहिल्यांदाच आहे वाटते नाही बरं बरं चाल बा आता एसटी ना मग काय पोट्टे आहे वाटते अजून आहेत ना मग एसटीत बसून 15 मिनिटं थांबते नाही इथं मग ब्रेक आहे ना इथं मग कंडक्टर ड्रायव्हर जेवण घेऊन करते मग निघाली की निघाली गाडी तू चालतं का तू येऊन राहिला म्हणतो चाल मग या एसटीला आता टॉयलेट जातो येतो होय तू पुढे आलोच मी हो बसलो तू आलोच मी ये मग मी हाऊस आता लागली गाडी ये लवकर मला जमलं नाही का 100 भले 2 बरं बरं आता फोन लावा लागन भतीजेले आले म्हणून लागन बकरा नाही का बस बरं ठीक आहे मेरे पीछे है वो बराबर बात कर रहा मैं हाँ ठीक आहे ना अरे तू काहीच काळजी करू नको हां अरे आपली माणसं आहेत ना किती पोट्टे आहेत 4 जण आहेत ना जमलं ना झालंच ना काम सिलेक्शन झालं द्यायचं काहीच विषय नाही आहे कारण की माणूस आपला आहे ना आता काळजी द्यायची ते 50 द्याच लागते साहेबाले 50 मध्ये एवढी नोकरी लागून राहिली सोपं आहे का ते मग आता मी त्याच्या गाडीवर ड्रायव्हर आहे म्हणून काम होऊन राहिला आता मलाच कुठं माहीत पडत होते हां साहेब म्हणे असं कोणी तर घे म्हणे सारखं करून म्हणून तुला फोन लावला नाही तर मला काय करावं लागते तू हां ये मग तू अजून किती सोबते ते 3-4 जण आहे का ये 4 जण जास्त सांगू नको ना हो तेच म्हणलं अरे बा किसकी गाडी है ये नहीं क्या पुलिस भरती की बातें कर रहा है बस बस झालं काम हां काहीच करायचं काम नाही फक्त तू आता संध्याकाळी रात्रीचं येऊन जा म्हणजे कसं आहे उद्या सकाळी बिलकुल 5 वाजता ग्राउंडवर हजर पाहिजे बरं काहीतरी ये नाही जा नाही तुले काही विषय नाही बाकी तू टेन्शन घेऊ नको झालं तुझे सिलेक्शन झाल्यासारखं आहे 50 पैकी तुला 45च्या वर मार्क भेटले म्हणून समजून घे मग काय सगळे करणारे आपले साहेब असतात ना गाडीवरचे हो बाहेर गेलेले सध्या ते आले की मी त्याला टच करून देत तसं हो तसं आपण इकडे बोललेलो ठीक आहे मग ठेवतो मग काय भाऊ काय म्हणलं काय साठी मागं इकडे तिकडे काय बोलाल तुम्ही नाही मी कसं आता एसटीन चाललोच होतो 10 मिनिटं अजून टाईम आहे म्हणते ते तुमचं ऐकलं म्हणून म्हणलं काय आहे काय म्हणलं नाही पोलीस भरतीमध्ये काही जमते वाटते नाही काही म्हणजे जीवन आहे वाटते अरे मी काय म्हणतो मुकडान राहायचो फक्त कसं आहे गोष्ट कोणाला सांगू नको हे जी गाडी आहे ना तिथं पोलीस भरती आहे तिच्या साहेबाची आहे मी ड्रायव्हर माणूस आपल्या मामभावाचं जमवलं आपण त्याची सोबती ती तर 50,000 रुपये काम झालेलं आहे बाबा 50,000 रुपयात नाही म्हणजे हे आपलं ग्राउंड मध्ये का जमते का मार्क जास्त देते का अरे 45च्या वरच भेटते ना मग काय काहीच करायचं काम नाही 50 खिशात घातली साहेबाचा खिसा गरम केला काम झालं मग साहेब त्याच फिल्डिंगमध्ये गेले नाही ना इथचे 2 पोट्टे आहेत त्याच्या घरी गेलेले आहेत आता तिथचे पैसे घेतील इथे येतील मागाडीत बसतील आपल्या मी ड्रायव्हर समजा मी घेऊन चाललो उद्या सकाळी 5,000 पाहिजे तिथं बाप असं आहे ते नाही हो का लेखाचं पण आपलं बँड्समन मध्ये आहे म्हटलं जमून का बँड्स पोलीसमन बाबा त्याच्यातच आहेत मग हे ते पोट्टे बँड्समधलेच आहेत ना मग 4 जण ते आपले मामभाऊ त्याच्यातच भरला आणि ते 10वीवालेच आहेत ना मग त्याचा मेळ बसवला ना राजा बाप अरे मग आमचा बसवून राहायचा दोघाचा मी हा एक आपला रामपूरचा पोरगा आहे आता एसटीत बसेल आहे ते 4-5 जण आहे बाकीचे पोलीस कॉन्स्टेबल आहे त्याच्यासाठी चालले पण आम्ही 2 जण पोलीस बँडमनसाठी चाललो तर आमचं पान राजा मग राजा साहेबाला विचार लागेल बा मी हे बा साहेबाले बरं हे बा तुम्ही परिस्थिती लय नाजूक आहे का काय राजा आलंय ना दुकाना बा काहीच नाही ना बा हॉटेलवर काम करतो मी आपल्या कब्बशा घासणं हे तीन काय करता राजा कसं जमलं बा आपल्याला परी हे बा संगीत वाजवता येते सगळं हे बा ट्रम सेट वाजवता येते पियानो वाजवता येते बँजी वाजवता येते गाणी म्हणता येते ऑर्केस्ट्रात काम करतो मी पान राजा जमन तर पाहू राजा 50 रुपये मी लावतोच होय राजा परिस्थितीने पावर आता इतका एवढा अष्टपैलू माणूस आणि आता काय जमत होतं का तू तिथं आहे बा बाकी तू काहीच लोन घेऊ रनिंग गिनिंगचं मार्क आहे बा आमच्यासाठी आहे ते सगळं मी सांगतो साहेबाले गरीब माणूस आहे म्हणतो जाऊ दे तू हे बा 40मध्येच काम करून टाकतो मी हो साहेबाला म्हणतो मला गरीब आहे 40मध्ये तू ये आणि तुझ्या सोबती आहे काय त्याला 60 सांगतो मग हो 60 सांग म्हणजे मग बरोबर होऊन जाते तसं नका करू ते माझ्यापेक्षा गरीब आहे हो त्याचा बाबत हे बा म्हणलं काय कठीणच काम आहे 40 देऊन देत दोघाचं देऊ का त्याला आवाज एसटी आहे असं कर हो गाडीत ये तू लवकर आपल्या लवकर त्याला घेऊन या हो बाकीच्याला काही टच करू नको नाही तर मग सगळे जर गाड्या आणशील तू हुकून जाईल तुम्ही बँड्स पोलीसमनमध्ये आहे ना तुमचं काम होऊन जाईल नाही ना बाकी काही नाही ते पोलीस कॉन्स्टेबल चाललेले आहे त्याला मी सांगत नाही फक्त यालेच बोलतो भूषण टोयगोटी नाव आहे त्याचं आणतो बोलाव बरं आण मग लवकर आणि लवकर ती फिल्डिंग लावून देऊ हो मग साहेब आले की कसं मी बरोबर करून घेतो मग ठीक आहे ना मग मी आणतो बोलावून त्याला एसटीत बसेल आहे काशा पाणी आणायला गेला अजून नाही आला आता हो ना पटकन आता ट्रॅक्टर सुरू केलं असतं रपरप झालं पाहिजे नाही मोकळं तेच काय मग एक माणूस असला की मग अजून थांबा लागते असं आहे ते हो गेलं असं ते कुणाला तंबाखू चुना मागायला गेलं ते हो टाइमपास करते ते आता म्हणलं आहे झाले फोन सुरू तुमचे हो शिवलाल भाऊ हे फोन बंद करून ठेवता बा तुमचा आता काय हो एक मशीन सुरू झाली की आम्हाला भूषणचा फोन आहे ना घरचा आहे ना हां हॅलो हां काय बोल भूषण बोल रे बोल हां काय म्हणतो भूषण काही नाही म्हटलं बाबा आम्ही बस स्टँडवर हो आम्ही निघालो होतो पण ते एक माणूस भेटला हो आपलं ते हे नाही का आलू भाऊ नाहीत का त्याचा मेवना छोट्या हो तर ते मी हो 2 जण आम्ही समजा बँड्समनसाठी फॉर्म भरला ना हो तर त्यातला म्हटलं साहेब आपल्या ओळखीतला निघाला हो इथंच भेटले आम्हाला बस स्टँडची तिथं तर म्हणते 50 मध्ये काम होते म्हणते हो ग्राउंडमध्ये 45 मार्क देतो म्हणते कायच करा राजा लय सुटसुटा झाला जिकडे तिकडे काय म्हणते मग द्या ना म्हणा मग मार्क देऊन द्या म्हणा हो मग काय अडचण नाही द्या ना म्हणा मग हा पण ते पैसे पाहिजे म्हणते ना 50,000 रुपये हो आता 10 जमा करा म्हणते आणि बाकी 40 नंतर द्या म्हणते हो तिथं ग्राउंडवर गेल्यावर
असं हो का? हो त्याला म्हणा हो सध्या तर काही नाही म्हणा मापाशी हो तिथं देतो म्हणा. हो आम्ही लगा म्याड तोंड्या हे फसवणुकीवाले असतात ना. आता सगळं ऑनलाईन झालं सगळं. हां काही नसते ते खोटे काम आहे म्हटलं. हां हो हो करा दिले घुमवा दिले. हो ते तुम्हाला घुमून राहिला तुम्ही त्याला घुमवा. ना बाबा तुम्हाला नाही माहिती खरे आहे ना खरे आहेत नाही मग काय तर तुम्हाला माहित नाही ना. हो ना ते तसेच वाटते बाबू. ते बोलण्यात लय चलाक असतात ना. मग तुमच्यासारखे बात होते ते असे फसवणुकीचे कामं लय चालू आहेत ना. तुला नाही माहिती आहे. हो त्याला काही नाही म्हणू नका. सध्या तर काही नाही म्हणते म्हणा बाबा. पण ग्राउंडवर गेल्यावर देतो बाबा ना. सध्या काही मापाशी पैसे नाही. बरं असं करू का हो बहुतेक मग पाहा लागेल मग नाही म्हणलं लागेल पण लेका जमत होतं पण. तेव्हा तुला नाही समजत ते मोहिनी मंत्र असते त्याच्यापाशी. हां हो तुम्ही 10 जरी म्हणलं ना हो तरी तयार होते ते. हो तुम्ही त्याच्या नादी येऊ नका. मुकाट्यानं भरतील दान सुकानं आपली भरती करा. हो, ठेव फोन आता. बरं ठीक आहे मग आता हे छोटे काय म्हणते काय मी त्यांना आता त्याच्या जवळ फोन लावला बा हो त्यांना दिले तर कसं करावं काय मी. हो मी फोन करतो ते भाऊले. आणि तुम्ही कोणीच रुपया कोणाला देऊ नका म्हणला. हो तिथं असे असतात बरे. हो आत्ताच तेच तर आम्ही बातम्या पाहिल्या अशा फसवणूक होऊन राहिल्या म्हणून. हो ठीक आहे ठेवतो. नाही नाही हो, देतच नाही ना चाय नाही पाहत ते हो मग काय तर हो जाऊ द्या तुम्ही सांगता ते का खोटा आहे का हो, अनुभव आहे ना तुम्हाला हो ठीक आहे ठेवतो मग. बरं बा छोट्या काय म्हणतं म्हणलं हो सांग. बापू मी काय म्हणतो 50,000 काम होतं रे हो आपलं जमतच होतं का हो लक्ष्मी होली मला 50,000 मा खात्यात टाका म्हणा हो एका जणाला देणं आहे आपल्याला हो ग्राउंड मध्ये आपल्याला 45 मार्क द्यायला तयार आहे साहेब आहे मला तिचे. मेले का हेमाड्या ते आता मला शिवलाल भाऊचा फोन आला मग तू भुसण्या दोघं गोत्यात आले म्हणलं लवकर आहे बा तिथून चालले जा तुम्ही एसटीत बसा. पैसे घेतले का ते चाटणी तुम्हाला. काही नसते पैसे चालत नाही तिथं. लवकरात लवकर गाडीत बसत चालला जाय ते. कोणता आले का भेटला तुम्हाला इथं. हो नाही ना खरं सांगतो ना जवळ बापू राजू 50,000साठी हे बघ गमवू नका ना माय बजेट बसते ना मग हा डायरेक्ट मार्कच टाकतो म्हणे ते. खोट्या गोष्टी आहेत ते फसवणुकी धंदे आहेत ते. हो त्याला म्हणा आम्ही सापडलो का म्हणा तुम्ही सकाळी सकाळी. हो जाय म्हणा काम करा म्हणा मुकाट्या राहा. हो चालला आले का म्हणा पैसे का म्हणा सोपं आहे का म्हणा भाऊ 50,000. 5 रुपये देऊ नको त्याला चालला जाय लवकर. ठेव फोन आता. बरं ठीक आहे मग आता नाही तर जमत होतं रे कसं काय बापू तुम्ही बरं ठीक आहे बा ठेवतो मग हो नाही म्हणतो मग ते. पण नाही म्हणते त्याले. हो ते भुसण्याला फोन केला ते शिवलाल भाऊन. हो द्यायचे नाही म्हणे ते देऊन नाही राहिला तूही नको देऊ. चालले जा मुकाट्यावर भरतीवर. हो ठीक आहे ठेवतो मग.